बर्थडे. हॅपी बर्थडे. Ladies and gentlemen, please welcome. So hey guys, welcome back to our धीरज मानसी YouTube channel. So आज आहे यांचा बर्थडे. सो सगळ्यांनी विश करा, कमेंट विश करा, विश घाला, विश नको घाला. फक्त विशच करा. तर आज माझा बर्थडे आहे, तर त्या याने आम्ही थोडा फिरायला चाललो फॅमिलीच्या सोबत, थोडा टाइम स्पेंड करतो. म्हणजे जाऊया आमच्या लोकेशनला, तुम्ही कंटिन्यू राहा, मग तुम्हाला पण थोडा भारी वाटेल तिथं जाताना. पण आपल्याला जायचं कुठे आहे? खोपोलीला. चला जास्ती काय बोलत बसत नाही, कारण बरोबर उशीर झालेला आहे. चला डायरेक्ट तिथेच जाऊ. चला आम्ही आमच्या मंजिल जवळ पोहोचलोत आता. चला फायनली आपण जायचं आहे, तिथं आलेलो आहोत. आता गाडी पार्क करू आपण कुठेतरी मस्त जागा. भारी वाटतंय ना सर. सिद्ध तपस्वी गगनगिरी महाराज पाताळ गंगा तीर्थक्षेत्र. आपण आता पोहोचलो इकडे आणि आता आपण जाणार आहोत आता गगनगिरी महाराजांच्या आश्रमात. तर बघा मस्त असा व्ह्यू आहे इथे, कसली नदी वगैरे वाहतं. चला आता डायरेक्ट आपण आतमध्ये जाऊ आश्रमात. चला सर्वजण उठले काय? अजून निघतच नाही. सिद्ध तपस्वी गगनगिरी महाराज पाताल गंगा तीर्थक्षेत्र. त्यांना लागले भुका आता, ते काय खाऊन नाही आले, त्यांचा उपास आहे म्हणून नाही आले ना. तुला पण लागले भूक? आश्रमात जा तर बोलते काहीतरी खायचं बोलते. झाला बाजूला, इथं येऊन आल्या डायरेक्ट इथं खायला जोरल्यात. दाखव थोबड बघू. नाही बघ खायला जोरल्यात कसं. पिंडो हाय बोल. काय सांगायला नको आता पुढचा काय बोला. आता आतमध्ये जायचं आहे. इथून नाश्ता बिष्टा झाला मस्त मग हा एनर्जी आता काय सांगायला नको आता. चला सगळ्यांचं इकडनं जायचं का? ए इकडं पाय धुवायचे आहेत ना, पाय वॉश तर करा. बड्डे बॉय पाय चला झाला घे. चल किती घाबरते. चला पाय बी धुतलंच काय. चला पुढं. ओके इथे पण सर्व भारी एकदम वाटते एकदम नजारा.
गगनगिरी महाराजांचे पादुका आहेत तिथे. मोबाईल अलाउड नाही दिसतंय बंद होते मोबाईल चालू केला का. चला तिकडे चला. पाऊस पण आला आहे आणि ॲक्च्युली कुठे कुठे फोन अलाउड नाही आता शूट करायला. त्याच्यामुळं जेवढा शक्य होईल तेवढा मी घेतला शूट. जास्ती जवळ जायचा प्रयत्न नाही केलं फोन घेऊन. चला आता दुसऱ्याकडे जाऊ बघूया. काय भारी असा व्ह्यू वाटते एकदम शांत असा आहे. आता दुसरीकडे जाऊ. ॲक्च्युली आम्हाला पण का माहीत नाही इथे काय आहे, तरी पण आम्ही चाललोय बघूया काय काय इथे आहे. पण एकदम शांत आहे आणि एकदम मस्त आहे आणि पाऊस आला आता इथे होतं. पण इथं प्रवेश बंद केला आहे आणि दुपारी 12 ते 4 वाजेच्या नंतरच चालू होणार आहे. बघूया आता दुसऱ्याकडे जाऊया आता. निवास खूप चालायला लागते. आता बघूया पुढं काय आहे. ॲक्च्युली आम्हालाच का माहिती नाही, पण आम्ही बघत बघत चाललोय. साईडला गुफा आहे जिथे गगनगिरी महाराजांचा म्हणजे ते तपश्चर्या केली ते, त्या साईडला आपण चाललोय. चला. आयुर्वेदिक गगनगिरी मसाज सेंटर आहे. कोणाला जायचं आहे का? जायचं आहे कियन जाऊ नये. चला दुसरीकडे जाऊ. चला ते गौशाला आहे. हे सर्व आले. आंबा बघ. हातकार बाबू. चला इथं पावसाळ्यात 2 महिने असं आहे का? वरती त्या साईडला बंद आहे, बाकी सगळं हे बघ केदारनाथचं ते मंदिर आहे. इथंच आहे केदारनाथचं. ॲक्च्युली वरती जायचं दर्शनासाठी ते बंद आहे गुफेकडं. ॲक्च्युली 2 महिने झालेत बंद ठेवतात ते पावसाला मुले.
त्याच्यामुळं जाऊ नाही शकत. तर आपण केदारनाथला जाऊया आता डायरेक्ट. या साईडला गुफा आहे जिथे सकाळी 8 ते 5 पर्यंतच असते, पण आता पाऊस असल्यामुळे इथे बंद ठेवण्यात आहे. त्याच्यामुळे आम्ही आता काही जात नाही तिथे. जाऊया आता डायरेक्टली आता खाली. आणि बऱ्याच ठिकाणी इथे मोबाईल अलाउड नाहीत. बघूया आता, जाऊया आता दुसरीकडे, बघूया काय आता. इथे पावसाळ्यात येऊ नका, कारण बरंच ठिकाणी इथे बंद ठेवलं आहे पावसाच्या कारणामुळे. तर शक्यतो उन्हाळ्यात, हिवाळ्यात, पावसाळ्यात नका येऊ. घाम सुटला आहे यानं सगळ्यांना. पाऊस आहे पण अशी हीट आहे ना. पण घाम पण एवढा आलाय ना की पाऊस पडते किंवा असा रिमझिम असा, मस्त वाटतं. पण बरा वाटते. शांत आहे. म्हणजे आम्हाला दर्शन हवा होता, म्हणजे सर्व जिथं जायचं होतं तिथं काय शक्य झालं नाही आम्हाला. बघूया, आपण जेवढा प्रयत्न केला तेवढा आम्ही दाखवायचा. आता दर्शन झालं आमचं. मस्त वाटलं, एकदम आनंद, एकदम शांत होतं एकदम वातावरण. तर जाऊया आता पुढं. आता आपण चाललो आता एकविरेला. ॲक्च्युली माझा बड्डे आहे आणि फिरतात ह्या सगळ्या जण, मजा घेतात माझ्या बड्डेची. आता आमचा नेक्स्ट आहे तो एकविरेला जायचा असा प्लॅन झाला अचानक भयानक. चला जाऊ आता डायरेक्ट आता एकविरेला. तुम्हाला पण हा लोकेशन पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये सर्व टाकलेलं आहे याच्या माझ्या ब्लॉगच्या. तर जाऊन बघा तुम्ही आणि नक्की इथे या. तुम्हाला पण आनंद वाटेल आणि मजा येईल. पण याल तर उन्हाळ्यातच या, यावेळी येऊ नका पावसाळ्याच्या ह्याच्यात, कारण काहीच बघायला भेटत नाही. तर आता आम्ही चाललो एकविरेला. तर चला जाऊया. शिंगरोबा मंदिर आला की लोक इथं पैसे टाकणार. फेका 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 त्यांची गाई. घे मस्त हो. चला चला, काहीतरी खुशखबर येईल मग. गणपती पावला मग तुम्हाला. गणपती बाप्पा नाही, शिंगरोबा. हिंदू बोल. एकविरा माते की. मंकी, हे बघ, मंकी ते बघ. एकविरा माते की. आई माऊलीचा
देऊ दो ऐकू ना चला. एकदम शांत वातावरण आहे, कोणच नाही, पब्लिक जास्ती आणि आपणच. सर्व दुकानं पण बंद आहेत. आम्ही कुठेही दर्शनाला आलो ना पहिला पोटपूजा करतो. केले आहेत ना सगळे उपासावाले ते बघ, सगळ्यांनी थोबाडा बघा आणि दमले बिचारे नाही दमले. मी स्ट्रॉंग आहे अजून आता बरं वाटते ना, मजा वाटते. हां कोणच नाही तर बघू. बड्डेच्या दिवशी मला वाटतं कोण नाही येत, तसंच असं काहीतरी नाही म्हणून इथं गर्दी दिसत आहे. आता माणसाचा बड्डे असला काय लय गर्दी असते ना, काहीतरी असतं. लकी आहे ना मी. हां याला सगळाच पाहिजे. चल टोपी घेतली. हा पूर्ण खाली आहे आणि दर्शन एकदम व्यवस्थित होईल. फिरायला आलं तरी बिग बॉसच्या चर्चेत आले. काय बोलणार. गाणं बोलते तो बोल. दाखव. वाव. पैसे पैसे मामाचं गिफ्ट मामाने गिफ्ट दिलंय. बर्थडे गिफ्ट मला दे मग. असं आहे का काय. इथंच आपण व्लॉग आपला एंड करूया आणि जाऊया आता घरी. तर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला बाय करा. ए Ready, steady, go. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear husband. Happy birthday to you. कोण नको तुम्हाला. हॅपी बर्थडे.